गेल्या काही दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतली होती, तर काही भागात दमदार पावसानं हजेरी लावली आहे. गणरायासोबतच राज्यामध्ये पाऊस देखील हजेरी लावणार आहे. हवामान विभागानं राज्यात पुढील काही दिवसात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला. याचाच आढावा घेऊयात व्हिडिओच्या माध्यमातून. मुंबईसह ठाण्यात ढगांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला. मागील आठवड्यात मुंबईत फारसा पाऊस न झाल्यानं त्या ठिकाणी उकाडा जाणवत असून येत्या आठवड्यात मुंबईसह पालघर, रायगड, सिंधुदुर्ग या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईत उद्या 29 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. पुणे जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला. पुण्यात गेले आठवडाभर ऊन सावलीचा खेळ पाहायला मिळतोय. पण येत्या 2 दिवसात पुण्यात देखील जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिला. पुण्यातील घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढणार आहे, त्यामुळे पर्यटकांनी देखील काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. पुण्यात उद्या 27 अंश सेल्सिअस कमाल तर 20 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. विदर्भात हवामान विभागानं राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला. अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर आणि वर्धा येथे काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागपूरमध्ये उद्या 30 अंश सेल्सिअस कमाल तर 23 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. मराठवाड्यात येत्या 2 दिवसात तुफान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली. छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेडसह काही जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि 30 ते 40 किलोमीटर वेगानं वादळी वारे वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. संभाजीनगरमध्ये उद्या 28 अंश सेल्सिअस कमाल तर 21 अंश सेल्सिअस किमान तापमान असेल. विश्रांतीनंतर पाऊस राज्यात पुन्हा एकदा सक्रिय झाला असून येत्या आठवड्याभरात संपूर्ण राज्यात पाऊस कोसळेल असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.